कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेव्हा लीलाने नॉनव्हेज खाल्लं तेव्हा तू तिथे होतीस? हो, पण मी तिला हो का नाही श्वेता? हो। आणि ते कबाब नॉन व्हेजिटेरियन आहेत ते तुला माहित होतं? येस। आणि ही गोष्ट लीलाला नाही माहित हे तुला कळलं होतं, राईट? हो, पण मी तिला हो का नाही श्वेता? हो। तरीही तू गप्प बसलीस। तिला सत्य सांगायचं सोडून तू तिला ते कबाब टेस्ट करायला सांगितलंस, राईट? झालं तुझ्या मनासारखं? मला माहित होतं ही मुलगी आमच्या दोघांमध्ये आग लावल्याशिवाय गप्पच बसणार नाहीये। प्रश्न मी तुला विचारलाय, लीलाने नाही। त्यामुळे उत्तर तू मला द्यायचंयस। मी तुला काहीतरी विचारलंय श्वेता। तू लीलाला ते कबाब खायला सांगितलेस? हो, मी लीलाला कबाब खायला सांगितले, पण कम ऑन एजे, ती 25 वर्षाची मुलगी आहे। तिला कळत नाही आपण काय खातोय काय नाही खातो, त्यामध्ये काय आहे कळत नाही तिला। तू ही लीलाच्याच वयाची आहे श्वेता। तुझ्या अशा वागण्याने लोकांना त्रास होऊ शकतो, त्यांच्या आजवरच्या लाईफस्टाईलवर परिणाम होऊ शकतो। ही छोटीशी गोष्ट तुला नाही कळली? चूक झालीये तर शिक्षा होणार श्वेता। तुला असं वाटतं ना की लोक जे काय खातात, जे काय पदार्थ खातात ते त्यांना गेस करता येतं? ठीक आहे, तर आम्हालाही दाखव तुझी कुकिंग स्किल्स। म्हणजे पुढचे 2 दिवस तू जहागीरदारांचं किचन सांभाळणार आहेस। दुर्गा, येस एजे। घरच्या सगळ्या शेफ्सना सुट्टी दे। येस एजे। ठीक आहे एजे, तुम्ही मला लीलाच्याच लेवलची शिक्षा दिली आहे आणि माझ्यासाठी ही शिक्षा ना खूप सोपी आहे। मी करीन पूर्ण, कारण मला कुक करायला खूप आवडतं। इनफॅक्ट मला वेगवेगळ्या डिशेस पण बनवता येतात आणि मेन म्हणजे मला असं स्वतःच्या हाताने बनवून लोकांना खायला घालायला पण खूप आवडतं। सो डोंट वरी। एखादी डिश कधीतरी बनवणं हे सोपं असतं श्वेता, पण एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी 3 वेळचं जेवण बनवणं सोपं नसतं। कसं आहे ना एजे, तुम्ही जरी मला या घरातली मानत नसलात तरी या जहागीरदार फॅमिलीला, या घराला मी माझं सासर मानत आली, त्यामुळे माझ्यासाठी ही शिक्षा काहीही अवघड नाहीये। एक लक्षात ठेव श्वेता, तुझं ज्या व्यक्तीशी लग्न होऊ शकलं नाही ती व्यक्ती तुला शिक्षा देत नाहीये। तुला शिक्षा देतोय तो एक अव्वल दर्जाचा शेफ। सो डोंट बी ओव्हर कॉन्फिडेंट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।